नमस्कार मंडळी. इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आणि आपल्याला तवा तापल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तर तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की मी काय बनवते आहे. तर इथे मी तेल घेतलेलं आहे. एक 2 ते 3 पळ्या मी याच्यामध्ये तेल टाकणार आहे. हे बघा. आता हे आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचा आहे जिरा. हा बघा, इथे मी जिरा घेतलेला आहे आणि हा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. जिरा मस्त तडतडून झाल्यानंतर एका साईडला मी लसूण ठेचते आहे. लसूण आणि थोडासा मी आला आणि मिरची घेतलेली आहे. तर माझं हे ठेचून झालेलं आहे. आता हे सगळं मी ठेचा ह्याच्यामध्ये टाकणार आहे, तव्यामध्ये टाकणार आहे आणि आपल्याला हा पण व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा मी इथे उभा चिरलेला आहे. हा बघा, तुम्ही नॉर्मल जी चॉपिंग असते आपली बारीक कट केलेला तर तसा पण करू शकता. मला उभा आवडतो कारण ह्या रेसिपीमध्ये जेव्हा उभा कांदा असतो ना, तो जाणवत पण नाही की तो उभा कांदा आहे, कारण तो एवढा शिजलेला असतो त्याच्यामध्ये. तर रेसिपी पूर्णपणे पाहिली तर तुम्हाला नक्की समजेल की मी काय बनवते आहे. हे मी व्यवस्थित शिजवून घेते आहे. कांदा आपल्याला पूर्ण नरम करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चम्मच मसाला. हा बघा, मी इतक्या प्रमाणात मसाला घेतलेला आहे. आता मी हा मसाला टाकते आहे. तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मसाला ॲड करू शकता. आता इथे घेतलेली आहे मी हळद एकदम 1/4 घेतलेला आहे. तर ती हळद मी याच्यामध्ये टाकलेली आहे. आता मी इथे गरम मसाला घेतलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नसेल तर मी इथे गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे. आता हे आपण मस्त व्यवस्थित परतवून घेऊयात कांद्यामध्ये. आली का आयडिया तुम्हाला की मी काय बनवते आहे? इथे मी टाकलेला आहे पाणी आणि आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे, मसाला शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जी रेसिपी बनवणार आहोत, जो पदार्थ बनवणार आहोत, तर तो पदार्थ त्याला मसाला आपला कच्चा लागलेला नाही पाहिजे, शिजायला पाहिजे. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हा व्यवस्थित आपल्याला शिजवून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी चवीपुरतं मीठ आणि ही फोडणी आपली मस्त शिजवून घ्यायची आहे. तर मी असं परतवून घेते म्हणजे आपल्याला मसाला चिपकला नाही पाहिजे. जर तो तव्याला चिकटला तर ती टेस्ट नाही लागत. आता इथे घेतलेला आहे मी बेसन, जो मेन इन्ग्रेडियंट्स आहे या रेसिपीचा. तर इथे मी बेसन घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित मी परतवून घेणार आहे. तर सस्पेन्स खूप क्रिएट झालेला आहे. मी आता जास्त वेळ नाही घालवत, मी सांगतच आहे की ऑफकोर्स मी झुणका बनवते आहे. तुम्हाला इथपर्यंत ज्या लोकांना झुणका माहीत आणि उतरवून घेऊयात कारण आपलं बेसन पूर्णपणे सुटलेलं आहे. आता हे गार झाल्यानंतर मी प्लेटमध्ये सर्व करणार आहे. हे बघा, आपला झुणका भाकर, गावरान पद्धतीचा झुणका भाकर तयार आहे. मस्त कांद्यासोबत, मिरचीसोबत.
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपला चॅनल आणि शेअर करा तुमच्या मित्रांना.